पूर्वा काय करू राहिली? नेहमी PhDचं थेसिस पूर्ण करू राहिले पण तो होतच नाहीये पूर्ण. माझं मनच नाही लागू राहिलं का कशात. हे बघ ते सगळं राहू दे, तू आधी चल बाहेर. ए बस नाही तर मला बरं वाटेल तू माझ्या शेजारी थोडा वेळ बसली तर. अगं येडीबिडी झाली का काय? तुला बोलिवलंय खाली. चल. काय झालं? काही प्रॉब्लेम झालाय का? नाही, तुला बाहेर बोलिवलंय, तू चल. अगं बोल ना. नी अशी काय ही आता काय झालं? हे बघा रे सगळे, आता मध्ये मध्ये कुणी बोलणार नाही, आलं का ध्यानात? फक्त मी एकटा बोलणार. प्रसंगच असा आहे, जीव घाबरा गोबरा होतो ना, पण सांगावं तर लागणारच. पण मी एकटा कसं सांगणार? तुम्ही सगळे इकडे या, इकडे या. मला आधार नको का? आप्पा आम्ही आहे ना, तुम्ही सांगा. सासूबाई, हो नका ना त्रास करून घेऊ. आता सांगावं तर लागणच ना. आप्पा तुम्ही बोला बरं, आता वहिनी इथंच रडत्या. झालं का तुमचं सगळ्यांचं? तर नीट ध्यान देऊन सगळे ऐका. आपल्या चंदून आपल्या पप्पीसाठी आपल्या सगळ्यांना पाहिजे तसं स्थळ शोधून आणलंय. सासूबाई काय हो, तुम्हाला तर जरा बी हसूला पिवता येत नाही. येडाबाई अशी काय बघती? अगं त्या मुलाचा होकार आलाय, त्याला सगळं मान्य आहे, तुझी PhD शिक्षण सगळं. आता लग्नाच्या तयारीलाच लागतो बघ. एका दिवसात पत्रिका छापून आणतो. आताशी कॉन्टॅक्टच ना आपले. बघा आता. तर सगळेजण नीट ध्यान देऊन ऐका. पप्पे, तू फक्त PhDच्या बाबतीत थोडं ऍडजस्ट केलं ना, तर त्या प्रॉब्लेम असलेल्या निकमाच्या पोराच्या आधी 5 मिनिटं का होईना तुझं लग्न लावतो का नाही बघ. मुहूर्त त्याचा शोधून काढलाय. ऐका नाही, अशी दुश्मनी निभिवली तर चालेल ना तुला? आनंदाची दुश्मनी काय सुनबाई, ऐका नाही आनंदाची बातमी? हा आप्पा, आनंदाचीच बातमी आहे. पप्पे चल बरं लगेच देवळात जाऊन येऊ. हा देवच पावलाय बाई. चल चल. काय? कुठं काय? या रूम मधलं तुझं सामान कुठे? अरे ते जुनं झालतं ना, तर म्हणून मम्मीनी त्या भांड्यावाल्या बाय आल्या होत्या ना, तर त्यांना ते देऊन टाकले, भांडे घेतले. हा. जा.
नाटक आहे. एक मिनिट हा. आता खरं खरं सांग, सामान कुठे? अरे खरंच सांगू राहिले ना. सोने, तुला माझी शपथ आहे, खरं खरं सांग. ठीक आहे चालेल. मी आता तुला जे काही सांगणार आहे त्याच्यावर तू काहीच बोलायचं नाही. आणि सांगून झाल्यावर पण माझं जे काही म्हणणं असेल ना त्याच्यावर पण तू काही बोलायचं नाही. फक्त ऐकून घ्यायचं शांतपणे. बर, सांग. मी मम्मी पप्पांच्या रूम मध्ये शिफ्ट होऊ राहिले. मला चालणार आहे रूम बदलली तर. म्हणजे खरं तर मलाच रूम बदलायची होती आणि त्यात पण माझा स्वार्थ आहे ना. हा, तशी पण मी किती दिवस राहणार आहे ना या घरात. कधी ना कधी लग्न करून जाणार आहे दुसऱ्या घरी. म्हणून मम्मी पप्पांच्या रूम मध्ये राहायला जाऊ राहिले. हो, लय शहाणी झाली का तू? एवढा विचार करायला लागली? करावा लागतो. तू नको मम्मी पप्पाला सोडून जाऊ. त्यांच्या जवळच राहायचं या घरात. तू जर घर सोडून गेला तर मग काय? माझा शेअरिंग पार्टनर जाईल ना. मग मी कोणावर चिडणार, कोणाला त्रास देणार, कोणाचा मोबाईल घेऊन पळणार. मी तुझ्याशी भांडत जरी असले ना रे तरी तू इथं नसल्यावर नाही करमत मला. खरं सांगते. हे बघ, तू या रूमचाच नाही तर माझ्या आयुष्याचा पण खूप महत्वाचा भाग आहे बावड्या. तू माझा बावड्या आहे. प्लीज नको ना जाऊ घर सोडून. मी नाही देणार रे तुला त्रास. नको ना जाऊ आम्हाला सोडून. प्लीज बावड्या, प्लीज नको ना जाऊ रे. नाही त्रास देणार मी तुला कधीच. प्लीज नको ना जाऊ. तुझ्या मनात जे काही होतं ते तू क्लिअरली बोललास. निदान कळलं तरी तुझ्या मनात काय चाललंय. तुला जे काही बोलायचं होतं ते बोललास आणि मला काही बोलूच दिलं नाहीस.
पण एका अर्थी बरंच झालं. कदाचित चिडून मी काहीतरी वेगळं बोलले असते. ते बघ, मला मान्य आहे आपला साखरपुडा झालाय, गोष्टी फार पुढे गेल्या आहेत, पण मला असं वाटतं की काही गोष्टी त्याच वेळेला क्लिअर केलेल्या बऱ्या, म्हणजे पुढे जाऊन कॉम्प्लिकेशन्स नको. पर्या, ऍक्च्युली मला आपण असेच बोलणार आहोत का? बाजूला जाऊन बोलूया. पर्या, तुझ्या मनासारखं सगळं मी करायला तयार आहे. आय प्रॉमिस यू दॅट. मला मान्य आहे की आपण दोघंही फार वेगळे आहोत, पण मला माझं आयुष्य तुझ्या बरोबर जगायचंय आणि त्याच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. म्हणजे मला माहिती आहे मला स्वतःत काहीतरी बदल करावे लागतील, माझे विचार बदलावे लागतील, ते सगळे मी बदलेन. माझी तयारी आहे. पर्या, मी खूप विचार केलाय आणि खूप विचार केल्यानंतर मी तुला स्वतः सांगते की आपण वेगळे नको राहूया. आपण राहूया ना एकत्र आई बाबांबरोबर. मला खरंच काही प्रॉब्लेम नाही, खरंच. पर्या, काय ना, लहानपणापासून मला माझ्या आई बाबांनी खूप खुश ठेवलंय, माझे खूप लाड केलेत. म्हणजे मला एखादी गोष्ट हवी असेल ना तर ती गोष्ट मी मागण्याच्या आधीच त्यांनी मला दिली. म्हणून कदाचित मला हे सगळं ना थोडंसं डिफिकल्ट पडतंय. मला मान्य आहे की हे डिफिकल्ट आहे माझ्यासाठी, पण मी तयार आहे हे सगळं करायला. अनुष्का, मला मान्य आहे की तुझ्या वडिलांनी तुझे सगळे हट्ट पुरवले असतील, पण माझ्या पण दादांनी माझे हट्ट पुरवले आहेत ग. नाही म्हणजे सगळे नाही, पण त्यांना जेवढे शक्य आहे ना तेवढे हट्ट पुरवले आहेत. पण त्यांनी मला एक गोष्ट शिकवली, शेअरिंग. म्हणजे शेअरिंग शिवाय काही होऊ शकतं मला हेच पटत नाही. म्हणजे सोनीला एखादी गोष्ट न देता मी ती गोष्ट घेतोय हे मी इमॅजिनच नाही करू शकत ग. दादाचं म्हणणंही बरोबर आहे. खरं तर जिकडे प्रेम असतं तिकडे थोडासा त्याग करावाच लागतो ना. आणि परत तू तर पावलोपावली त्याग करतोस माझ्यासाठी. मग मला थोडीशी ऍडजस्टमेंट करायला काहीच हरकत नाहीये ना. पर आय रिअली लव्ह यू अ लॉट. आणि परत सॉरी. खाऊन 75,000ची अंगठी घ्यायला लावली मी तुला, पण आता रिटर्न नाही ना करू शकत, सो राहू दे ना अंगठी. ठेव ना, ठेव. थँक्यू. पूर्वे, काय झालंय? कवर असं बसून राहायचंय? आता तरी सांगणार आहे का काय झालंय ते? आता तू सांगितल्याशिवाय मला कळणार आहे का की तुला काय होतंय ते? अगं गप बसून काही नाही होत पूर्वे. उलट सगळी परिस्थिती ना आपल्या चांगलट येईल. आणि रडून तर काही नाही होत. रडल्याने परिस्थिती नाही बदलत बाई. तुला कोणी काही बोललंय का? हे तर आता नेहमीच झाला. तुला सारखं कोणी ना कोणी बोलतच राहणार आहे पूर्वे. कधीतरी आपण पण निर्लज्ज व्हायचंय. तू कधीच कोणी मंत्री नाही बनत.
एक मिनिट, तुझ्या पीएचडीचा काही प्रॉब्लेम झाला का? यार हिच्या पीएचडी मध्ये ना सतत काहीतरी प्रॉब्लेम असते. कधी संपणार आहे रावायची पीएचडी? संपणारच आहे. मीच संपवणार आहे माझी पीएचडी. बस काय? मला नाही सहन होऊ राहिलं का आता हे. अगं पण तुला नक्की काय सहन नाही होऊ राहिलंय? हेच हे हे- हे सगळंच ग. हे एकाच वेळी दोन दगडावर पाय ठेवून उभं राहणं. तुम्ही म्हणत होतात ते बरोबर आहे. माझं चुकलं. मी एकच काहीतरी ठरवायला पाहिजे आणि तेच पूर्ण करायला पाहिजे. हे हे तुम्हीच म्हणालात ना. तू तर म्हणली मला बाईचं बाई पण कशात असतं, कशात असतं. लग्न करायचं, लग्न करून संसार करायचा, ह्यातच बाईचं बाई पण आहे आणि तेच बरोबर आहे. माझं चुकलंय. मी आता ठरवलंय मला एकच काहीतरी करायला पाहिजे आणि ते एकच काहीतरी म्हणजे मी पीएचडी बंद करणार आहे. मी आप्पा सांगतील त्या मुलाशी लग्न करणार आहे. येडे का ग पूर्वे तू? एवढी चांगली पीएचडी चालू असताना बंद करायचं म्हणून राहिली. अचानक कसं तुझ्या डोक्यात विचार आला ग? आता स्कॉलरशिप मिळाली तुला, सगळे वाह वाह करू राहिले. बरं हे सगळं जाऊ दे, मला सांग तू लग्न कशासाठी मोडलं? तुला पीएचडी करायची होती म्हणून ना? अगं साखरपुड्याच्या दिवशी दोन्ही घरात केवढे तमाशे झाले. तिकडची माणसं काय काय बोलली ग तुला? त्यांचं बघून लोक पण हेच बोलत होते. हा सगळा वाईटपणा कशासाठी सहन केला तू? का आता तुला पीएचडी करायची होती म्हणून? आणि आता तेच करायचं नाही म्हणतेय तू? का पागल बिगल झाली का ग पूर्वे तू? पावटपणा करते नुसता. मला सांग पूर्वे, तुला बरं नाही वाटू राहिलं का? ताप गिप आलाय का तुला? हा. अगं मग असं सांग ना, आपण जाऊन दवाखान्यात लगेच. चल बरं ओठ. हा, चल चल. अगं वैताग आलाय मला या सगळ्याचा. खूप वैताग आलाय मला. मी ठरवलंय ना आता. मी ठरवलंय आणि त्याच्यावर मी एकदम एकदम ठाम राहणार आहे. मला पीएचडी करायची नाही. मी ठरवलंय. तुम्ही दोघी समजूत काढण्याच्या फंदात पडू नका. मूर्ख आहे का ग जरा तू? हो मूर्ख आहे मी. मूर्ख आहे. येड लागलाय मला. जर जाऊन सगळ्यांना ओरडून ओरडून सांगा पूर्वाला वेळ लागलाय, मूर्ख आहे ती. आणि मी पठारे सरांना पण सांगणार आहे. मला पीएचडी करायची नाही. मी लग्न करणार आहे आणि तुम्ही दोघांनी शिकवायचं नाही हा मला. हा. पूर्वे, पूर्वा, यार असं काय झालं बरं एवढं? तिला काही पीएचडी करायचंच नाही म्हणतीये. हो ना, मला काय वाटतं आपण तिच्या घरी सगळं सांगूया. घरी सांगायला काही नाही ग, पण घरचं कोण ऐकेल आपलं? लक्ष्मी काका आहे ना, तो तिला लई जीव लावतो बघ. आपण सांगू लक्ष्मीकांत काकाला, पण घरचे त्याचं सिरियसली ऐकून घेतील का? मग काकूंना सांगू. आप्पा ऐकतात का काकूंचं? यार मग तिच्या घरी कोणाला तरी सांगायला पाहिजे. पण आपण त्यांच्या घरात ना सगळ्यांचीच डोकी फिरलेली आहे. आधीच सगळे हात धुवून लागले पूर्वीच्या लग्नाचा. मग पठारे सरांना बोलायचं का आपण? हा. अगं पूर्वीने आतापर्यंत जेवढं पण सांगितलंय ना आपल्याला पठारे सरांबद्दल, मला नाही वाटत आपण प्रत्यक्ष जाऊन बोलू शकू त्यांच्याशी. अगं लई ठिसक्यावानी बोलतो तो मास्तर. यार मग कोणाला सांगायचं? असं कोणीतरी पाहिजे ना ज्याचं पूर्वे शांतपणे ऐकल, समजून घेईल आणि हे सगळे विचार डोक्यातनं काढून ना तिची पीएचडी करेल. पण असा तर एकच माणूस आहे ग. यार पण त्याच्यापासून तर आपण तिला लांब ठेवतोय ना. म्हणजे तू पण परत? नाही 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 नको. अगं आता पण आपण पूर्वाला त्यांच्यापासून लांब ठेवायचा प्रयत्न करत होतो आणि आता त्यांना म्हणायचं तुम्ही पूर्वाशी बोला म्हणून. नाही नको, नकोच. आणि हो ते कशाला पूर्वाशी बोलायला येतील ना परत? नाही नाही नको नको. हा त्यांचं तर आता लग्न ठरलंय, साखरपुडा झालाय. हा नाही बरोबर नाही. आणि असे आपल्याकडे कुठे नंबर आहे ना त्यांचा? हा हा नको. पण आपल्याकडे पर्याय पण तर नाहीये. ठरलं. मी फोन लावलाय, तू बोल, मी ऐकते. अगं बरं सॉरी. अगं ठीक आहे. आता किती वेळ सॉरी म्हणणार आहे? मी बदलायचा प्रयत्न करेन, प्रॉमिस. कोणाचा फोन आहे? माहिती नाही. अननोन नंबर आहे.
बोलू का? हॅलो. हॅलो, मी कविता बोलू राहिली. आता कोण मजा घेऊ राहिलं? तुम्हाला कोण सांगितलं मला कविता म्हणते म्हणून? हा हॅलो. अहो मजाक नाही करू राहिली मी खरंच कविता बोलतेय. पूर्वाची मैत्रीण कविता. आरती पण आहे माझ्यासोबत. हा हॅलो, मी पण आहे. प्लीज तुम्ही ऐका ना जरा कविता काय म्हणतीये ते. हा, बोला ना बोला ना. हा अहो आता ना पूर्वा म्हणत होती की ती पीएचडी करायचं सोडू राहिली म्हणून. काय